रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडखानी प्रकरणी आरोपी पियुष मोरे हा शिंदेच्या शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती मिळतेय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर त्याचा एक फोटोही समोर आलाय। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढण्यावरती गुन्हा दाखल केलाय। मात्र ही घटना घडल्यानंतर रक्षा खडसेंनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे। या बैठकीला विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे सुद्धा उपस्थित होते। मात्र रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे एकाच ठिकाणी उपस्थित असल्यानं अनेक चर्चांना उधाण आलंय। मंत्र्यांच्या मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला असेल तर ही गंभीर बाब आहे अशी प्रतिक्रिया मंत्री रामदास आठवलेंनी दिली आहे। यात विरोधकांनी राजकारण करण्याची गरज नसल्याचंही आठवले म्हणाले। रक्षा खडसेंच्या मुलीसोबत जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे अशी प्रतिक्रिया नवनीत राणांनी दिली आहे। सर्वांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही राजकारण कितीही करा पण अशा पातळीवरती नेऊ नका अशी विनंतीही राणांनी केली। तर मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे हे एक विशिष्ट पक्षाचे असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। तसंच आरोपींना अजिबात माफी देता येणार नाही, त्यांच्यावरती कडक कारवाई होईल अशी माहिती फडणवीसांनी दिली। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी आरोपी पियुष मोरेशी फोनवरून जाब विचारलेला आहे। या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडखानी प्रकरणी पियुष मोरेंचंही नाव समोर आलंय। व्हिडिओ काढणाऱ्याच्या थोबाडीत का लागावली नाही असा सवाल रक्षा खडसेंनी पियुष मोरेला विचारला। साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। आमच्यात कुठलाही कोल्ड वॉर नाही असं स्पष्टीकरण आता शिंदेंनी दिलंय। यावेळी फडणवीसांनी महाविकास आघाडीवरती निशाणा साधलाय। महाविकास आघाडीचे नेते पत्र द्यायला आले होते त्यावेळी हम साथ साथ हे दिसलं नसल्याचा टोला फडणवीसांनी महाविकास आघाडीला लगावला। आनंद आश्रम हे आश्रम राहिलेलं नाही, ते दिघे गेल्यानंतर शिंदेंचा राजकीय कोठा झालाय। तर शिंदेंनी आनंद आश्रम नावावरती केल्याचा गंभीर आरोपच संजय राऊतांनी केलाय। एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे संजय राऊतांनी मनसेच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। मराठी भाषा दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवाजी पार्कमध्ये पुस्तक प्रदर्शन भरवलं। यावेळी मनसेचे संदीप देशपांडेही राऊतांसोबत पुस्तक बघताना दिसले। नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी अधिकृत घोषणा होण्याआधीच शहरात गिरीश महाजन यांचे पालकमंत्रीपदाचे बॅनर्स झळकलेत। महायुतीकडून नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा वाद अजूनही सुटलेला नाहीये। आणि तशातच हे बॅनर लागल्यामुळे आता चर्चांना उधाण आलंय। हिंदू जनसेवक गिरीश भाऊ नाशिकचे पालकमंत्री असा आशय या बॅनरवरती पाहायला मिळतोय।